तर मित्रांनो, ही शेतकऱ्यांचं खरं सोनं. तर नमस्कार मित्रांनो, मी शेखर माने गोट फार्मर. तर मित्रांनो, ही आपण लेंडी खत आता आपल्या शेतामध्ये टाकायला चालू केलेलं आहे. तर आपल्याकडे टाकण्यासाठी काही सुद्धा साधन नसताना आम्ही कसं जुगाड केलंय आणि कसं पद्धतीने टाकलंय मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो बघा, आपण लेंडी खत आपल्या शेतामध्ये टाकलंय, तुम्हाला दाखवतो बघा. असं लेंडी खत टाकून घ्यायचं मित्रांनो. थोडक्यात लेंडी खत टाका, अगर शेणखत टाका, पण काय खत टाका. तर तुम्हाला मी दाखवतो आपण कसं टाकलंय. हे बघा मित्रांनो, हे आपण असे लेंड्याचे ह्या पोत्यामध्ये भरून आणून ढिगारे टाकलेले आहेत. हे बघा. तर आपण याच्यावर काय करायला लागलोय की भुईमुग करायला लागलोय मी. कारण पावसाळ्यामध्ये शेळ्यांना भुईमुगाचा पाला आपल्याला उपयोगाला येतो चाऱ्यामध्ये, कोरडा चारा असतो म्हणून, बरं का मित्रांनो. तर इकडं मिती घास केलेला आहे, त्याच्या पलीकडं दशरथ घास केला आहे. तर हे आपलं असं शेळ्यांचं चाऱ्याचं नियोजन आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये बघा सुबाबळ पण उगवलेली आहे. हे बघा, आपण अशी लागण केलेली आहे. जोपर्यंत आपला भुईमुग निघतोय तोपर्यंत सुबाबळ आपली कमरेला लागते. असा आंतरपीक आपण घेतलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही खत, शेणखत असो अगर लेंडी खत असो, तर आम्हाला बघा लेंडी खत टाकायला कमीत कमी 4 ते 5 दिवस गेले. कारण आपण असं सायकलवर 2-2 ठिकी घेऊन जातोय आणि तिथं ओततोय मित्रांनो, असे ढिगारे बघा. तर आपण पण अशी शेती करा, कारण शेणखताशिवाय पर्याय नाही आणि शेणखताशिवाय शेती नाही. धन्यवाद.